बाप रे बाप, काय हो हे कपडे? हा, ह्या पोट्टीला म्हटलं का जराशे कपडे धुवून टाकवं. ऐकलं नाही ना, है ना, धुतले नाही म्हणून तर तिचे बाबाही ओढून राहिले होते. तिचेचा पाहुणाही बोलून राहिला होता म्हणे कपडे नाही आहे काही नाही आहे म्हणे. बापा 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 बापा, अरे बापरे बाप, किती घाणेरडा वास येऊन राहिला. अरे रे 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 रे, काय होय हे? माझ्या रश्मीचं तर भल्लं घोणानं काम आहे बापा, भल्लंच घोणानं काम होय. इकडे भांडे पडले, भांडेले सारा माशा लागून राहिल्या. हा, इकडे कपडे पडले. आता हे 3-4 दिवसाचे कपडे काय बेकार वाशून राहिला याच्यात. आता तर धुवाले मन नाही करून राहिलं. आणि आता हे नवीन कपडे निघाले ते हे धुवायचेच आहे. हा, तिला म्हटलं होतं ना का धुवून टाकून ठेव बाई तेवढे कपडे, पण नाही, मोबाईल घेऊन बसली तर तिकडेच बसून गेली. स्वयंपाक करायला ये म्हटलं तर स्वयंपाक करायला नाही आली. पूर्णचा पूर्ण स्वयंपाक माझ्या अंगावर टाकून दिला. झाडझूड कर म्हटलं तर अर्धी झाडझूड केली आणि अर्धी तशीच टाकून दिली. अर्धा कचरा इकडे लोट, अर्धा कचरा तिकडे लोट. कसं करावं या पोरीचं? ह्या पोरीनं तर भल्ली बेकार आणली जीवाच्या भोवत्या माया. रश्मी, रश्मी, काय झालं बाई, काऊन ओढून राहिली एवढं? अव, मला म्हणतो तू काऊन ओढून राहिली म्हणून? काय होय हे? काय गिदाडं काम होय? हा रश्मी, मी तुला म्हणून राहिली होती का तेवढे कपडे धुवून टाकून दे. आणि पाय बरं किती बेकार वास फुटला म्हटलं त्या कपडे. हा, अशाने सारेचे सारे कपडे खराब होऊन जाईन, ते घालायचे कामाचे राहणार नाही, सडून जाईन म्हटलं खालच्या खाली. हा, 4 दिवस झाले ते भरलेच आहे कपडे. राधिका भिजून गेली होती तेव्हापासून तसेचे तसेच आहे ते. इथंही राहिली 2 दिवस बिमार, आता तिथेही राहिली. आई, हो त्याच्यात लय वास फुटला ना, लयच वास फुटला. म्हटलं नाकही घेता येऊन राहिली तिथं, तू वास घेऊन पाय. एवढ्या वासाचे कपडे कसे धुवू आई मी? कसे धुवू सांग ना मला. अहो, तर मॅटवानाचे तिनं भिजवले होते तर दुसऱ्याच दिवशी तुला म्हटलं का धुवून टाकून दे म्हणून तेवढे. त्याकून ते नाही झाले, तिसऱ्या दिवशी नाही झाले. आता ते 3 दिवसाचे कपडे, त्याच्यात वास नाही येणार तर काय होईल मग? हा, आता म्हटलं त्या बाबाला घालायला कपडे नाही आहे, एकही ड्रेस नाही आहे ना आपल्याला. सगळेचे सगळे कपडे धुवायला आहे म्हटलं, एवढे मोठेचे मोठे. हा, आणि उद्या सगळेला कपडे लागन तर काय देशील मग? हा, मग तुझे बाबा आहे तू आहे ना, तुला पहिलेच म्हटलं होतं. आणि मायाकून होते का आता हे कपडे मपडे धुणं? हा, मायाकून वाकणं तरी होते का या पोटाचे आहे ना? ताई, तू काय माया मागं लागून जाता का आता? हा, एवढे मोठे कपडे कसे धुवू मी? कसे धुवू मी सांग बरं? कशी धुवू म्हणजे? मोबाईल बाजूनं ठेव आणि धुवून टाक तेवढे कपडे. धुवून टाक लवकर लवकर. ह्या काय घना नव्हे, ह्या भांडे कुकडे पडले आणि साऱ्या माशा त्याच्यावर. हा, आणि तेवढे भांडेही घास. आता एवढा मोठा स्वयंपाक केला म्हटलं मी, आणि तुझ्याकून एवढं झालं नाही का इकडचं? झाडझुडही केली तर अशी केली का कुत्र्यानं गाण घातल्यासारखी. कशी बोलतो आई तू, कशी बोलतो? चांगली तर झाली केली मी झाडझूड, चांगली केली. इकडून तिकडून कचरा काढला. काय म्हणतो रश्मी, इकडून तिकडून कचरा काढला म्हणतो. आणि सगळं म्हटलं इकडे तिकडे लोटून टाकलं. सोफ्याच्या खाली कचरा लोटून टाकला, तिकडे पलंगाच्या खाली लोटून टाकला. आणि काय झालं काय मी तुला माहीत. पण एवढे कपडे धुवून टाकायचा आणि हे भांडे घास. आता माझ्याकून काही होणार नाही. मी किचनमध्ये पूर्ण स्वयंपाक करता करता थकून गेली म्हटलं. आता माझ्याकून काही एकही काम नाही होत. हा, आणि हे सगळं काही निपट इकडचं आणि मग घे तिकडे. आई, तू माझ्या जीव घेतं काय? जीव घेतं काय तू माया? हा, एवढं मोठं काम तू माझ्या एकटीवर टाकून देतं. हा, मग कसं करू मी? हे आजचे कपडे आहे, पलचे कपडे आहे, एवढे मोठे भांडे. हा, मग एवढे नाजूक नाजूक हात आणि एवढं मोठं काम मायाकून. हे पाय, आता ते राधिका चांगली होती तर तेच करून राहिली होती. आता राधिका आहे नाही तर आता म्हटलं आपल्यालाच करावं लागेल कसंही करून. हा, मायाकून काही कपडे धुणं होत नाही. मी स्वयंपाक केला, तुला म्हटलं स्वयंपाक करायला तर तू तिकडे नाही आली. मग घे आता पटपट चट धुवून टाक आणि वाहू घालू दे. आई, मी काय म्हणतो, लय मोठे कपडे आहे ना व. हा, भांडे लय मोठे आहे. आता तू म्हणतं का तुझ्याकून तर होत नाही, एवढे मोठे मी कशी धुऊ? मी काय म्हणतो आई, मशीन दुरुस्त करायला लाव ना बाबाले. हा, बाबा येते 3-4 वाजता आणि बाबाले म्हणा मशीन दुरुस्त करून द्या म्हणा कपडे धुवायची. हा, त्याच्यात मी सगळं टाकून देतो, मग कपडे सगळं धुवून टाकून देतो. घरचे कपडे, नवीन कपडे, चादरा मादरा सगळं धुवून देतो म्हटलं मी. हा, तू मशीन चालू करायला लाव ना बाबाले. हा, मशीन कपडे धुवायची? हो, तुझ्या बाबांनी मानणार. काऊन बाई, पडलीच तर येते तशी. अहो, याच्या अगोदर अशीच राधिकाची एक वेळेस तब्येत खराब झाली होती. जास्त ताप नव्हता म्हणा तिले, पण अशीच कणकण करून राहिली होती ते. तर तिने काही 1-2 दिवसाचे कपडे नव्हते धुतले तर ते म्हणे अंगावर झाले म्हणे एवढे मोठे कपडे म्हणे, तर मशीन लावतो म्हणे. तेव्हा मी तिला लावून होती दिल्ली. मी म्हटलं मशीनीत धुतलेले कपडे आपल्या घरी कोणीच नाही घालत म्हटलं. मग असताहून पसताहून तिने हातानंच धुतले होते बरी झाल्यावर. आणि आता जर त्या बाबाले म्हणन ना तर ते बाबा म्हटलं शेपारूनच तीन अंगावर म्हणून. तेव्हा म्हणून नाही म्हटलं होतं म्हणून. आणि आता म्हणून मशीन दुरुस्त करायला लावून राहिली म्हणून. आणि त्याचं मशीनीचं म्हटलं उंदरानं मागून वायरही खाल्ला. तर काय माहीत किती पैसे लागते त्याला आणि कितीक नाही. तर पण आई बोलायला काय आहे हो. हां, बाबाला येऊ दे आणि आपण म्हणू ना. आणि एवढ्या वासाचे कपडे धुईन ना म्हटलं तर माझी तब्येत खराब होऊन जाईल. लय घमघम वाशून राहिला त्याच्यात. नाक म्हटलं 1 मिनिटही थांबून राहिली तिथं.
वांत्या करायला मन करून राहिलं, एवढा वाशून राहिला म्हटलं त्याच्यात. सर्फ खारी टाकला आणि सगळं टाकलं तरी मी तर त्याच्यावर तर सेंट मारून राहिली आणि तेव्हा कुठे इथून येणं जाणं करून राहिली. एवढा बेकार वाशून राहिला. काय माहित खालचे कपडे सडले का काय झाले तर. रश्मी, अजून तू म्हणतोय हा? अशी म्हणतो तू सडले का काय झाले तर? तुला पहिलेच तर सांगितलं होतं लवकर लवकर आटपून घे म्हणून. तुम्ही म्हटलं हलगर्जी सगळ्या कामात येते म्हटलं. कोणत्याही कामाला नाही म्हणतं, कोणत्याही कामाला नाही म्हणतं. आता तुझ्या बाबाला विचारून पाय तुम्ही काय म्हणते तर मशीनचं. पण तेव्हापर्यंत माझे हे एवढे भांडे गिंडे तर घासून ठेव. आणि जर त्या बाबांना हो म्हटलं तर मशीन दुरुस्त करून घेऊ. आणि धुवून टाकजो त्याच्यात कपडे. पण त्या अगोदर म्हटलं एवढे भांडे उरकव. इथचे सगळेचे सगळे लय मोठे भांडे आहे. तिकडे म्हटलं वापरायला भांडे नाही आहे. मग रात्री लागन नाही का आता संध्याकाळी? आता तर निपटून घे लवकर पटपट. तुला पहिलेच म्हटलं मी का सगळे वेगळे वेगळे धुवून घे. नाश्त्याचे वेगळे, जेवणाचे वेगळे तर नाही आहे म्हणे. जमा कर हे घे जमा कर. पूर्ण गावाचे भांडे दिसून राहिले ते एवढे मोठे गच भांडे. हा आई धुतो ना. बरं आता धुवून ठेव तेवढे भांडे. ते बाबा आले म्हणजे मी मशीनचं म्हणतो त्याला कपडे धुवायच्या. मग आईनं म्हटलं लयच आहे, लय राहिले. पहिलेच तिला म्हटलं होतं का राधिका वहिनीले चांगली प्रेमानं बोल. चांगली तिला गेरात घे. चांगली गोड गोड गोष्टी करून म्हटलं तिले सांग. ते गेलीच नसती ना, इथंच राहिली असती तर ते नाही झालं मग ऐकून. आणि आता माझ्यावर ओरडून राहिली हे काम कर, ते काम कर, ते काम कर. काम करायला आली काय मी इथं? काम करायला यासाठी. पण आता करा तर लागूनच, कोणाला सांगू. नवरा इथंच आहे आणि मी इथंच आहे. आणि आता ऐकून एवढं काम होत नाही, करा तर लागूनच. पण हे कपडे फपडे काही धुवतच नाही मी नाही धुवत आता एवढे मोठे कपडे. मग का हात तोडू काय मी बाप्पा एवढे 4-5 दिवसाचे कपडे. तिले म्हणून एखादी म्हणून मशीन निले लाव म्हणून काय लावतं तर वायर लावतं का काय लावतं तर दुरुस्त कर म्हणून बाप्पा. लाग म्हणून बाबाच्या मागं. आणि नाही तर मग म्हणून एखादी कामवाली पाय म्हणून. मग कोणी होत बाप्पा एवढे मोठे कपडे. जराशी झाडझूड कपडे आणि ते कामवालीच करून देईन. पण आता कामवाली कुठून भेटन? मागं लावली होती तर ते तर पळून गेली होती. आणि आता कोण येणार आहे आपली तर काम करायसाठी? आता तर मी बेकारच फसून गेली. येईनं तर मला कामवाली बनवून ठेवून दिलं. 2 मिनिट मोबाईल हातात घेतला काही आवाज देते हे कर ते कर ते कर. चैनच नाही पडू देऊन राहिले. याच्यापेक्षा तर मी माझ्या सासरीच बरी होती. तिथं तरी मस्त सकाळ ते संध्याकाळ मस्त आराम करत जा. कोणतंच टेन्शन नव्हतं. मस्त महिन्यात खाले दे प्याले दे. मानवरा 50 वेळा विचारायला ये. पण इथं तर म्हटलं मायबापाच्या घरी काहीच सुख नाही. भांडे आपटून दिले माझ्या डोक्यावर घास म्हणते आता एवढे मोठे भांडे. आणि कपडे तर ठेवलेच आहे. जाऊ दे आता पहिले भांडे घासून घेतो. कपडेचं काय आहे तर पाहतो मग बाबा आल्यावर. अरे का रे नीला तिकडे दिसली नाही काय? राधिका तिचे पाहुणे दिसले नाही का रे तुले? आता तर लयच वेळ होऊन राहिला, आतापर्यंत आले नाही. आपा मला तर असं वाटून राहिलं का बस आज तर तुमच्याकडून सबूरच नाही होऊन राहिला आहे ना. राधिका ताई केव्हा येते आणि केव्हा नाही. हा बरोबर बोलून राहिला तू. आता किती दिवस झाले रे? आता मग काही जाणं येणं होत नाही. बसमध्ये त्या बसता बसता येत नाही मले. आणि मग तेच पंचायतच होऊन जाते जायची. नाही तर जर चांगलं राहिलं असतो ना चालता फिरता चांगला टॉय तर म्हटलं महिन्यातून एक चक्कर तर मारलाच असतं मी राधिकाच्या इथं. पण काय करू हे म्हातारपण आलं ना आता. पण आता किती दिवस झाले 4-5 महिने झाले आता येऊन राहिली पोरगी. हो आप्पा मला लय आठवण येऊन राहिली राधिका ताईची. पण खरंच लयच आठवण येऊन राहिली. पण आतापर्यंत काहून नाही आली काय माहीत किती वेळ होऊन राहिला तर. मी आईला विचारतो. आई झाला नाही का हो स्वयंपाक आई? अरे झाला ना झाला. काहून आली का राधिका? कुठं बाई आली तर नाही अजून राधिका ताई. किती वेळची वाट पाहून राहिलो मी आणि आप्पा. अजून याचा पत्ताच नाही म्हटलं तिचा. कुठं अटकली आणि कुठं नाही तर. अरे तर जरासा बस स्टँडपर्यंत पाहून ये ना तिले. पाहून ये बस स्टँडपर्यंत जाय. एखाद्याची सायकल घे आणि जाय. आणि तिकडून आणून की मग तेले. नाही तर ऑटोनं चालला जाय. मी इकडून जाऊ आणि ते ना तिकडून याव. मग मला खाली चक्कर होऊन जाईन ना. बरं बाप्पा असेही म्हणता आणि तिकडूनही बोलता आणि इकडूनही बोलता दोघं जण तुम्ही. तू आप्पाही आणि तूही. बरं येऊनच राहिली असेल ना ते. आटोपलं मला तिकडचं स्वयंपाक सगळं झालं. आणि तुला सांगितलं होता बर्फ आणायला आणून ठेवला काय त्या? हो आई आणून ठेवला ना. टाकून दिला त्याच्यातच. त्या बनवली होती ना लस्सी त्याच्यातच टाकला म्हटलं बर्फही. मस्त बनली ते. पण लवकर आली पाहिजे राधिका ताईनं तर अजून गरम होऊन जाईल. मग अजून चालला का आणण्यासाठी. हो ना आई. अरे राधिका ताई आली का तू? नमस्कार बापूजी. नमस्कार. नमस्कार आप्पा. नमस्कार मामी. नमस्कार. अरे बापू चला मी पाय घे धुवून देतो तुमचे. अरे नाही धुतले ना पाय धुतले. दिसलं मला पाणी बाल्टीत ठेवलं होतं तर धुतले पाय घे धुतले. आई कशी आहे हो बाई? कशी आहे? चांगली आहे बाई चांगली आहे. फक्त थोडीशी तब्येतच बरोबर नव्हती. तशी मस्त आहे. आप्पा तुम्ही कसे आहे? छान एकदम मस्त. तुझीच तर तब्येत बरोबर नाही आहे म्हणे बाई. कहून स्वतःची फिकर काही करून नाही राहिली का तू?
स्वतःची काळजी घेत जाय ना. हां, बसा आता थोडा वेळ बसा. सुनबाई, लस्सी बनवली होती ना, आण यायच्यासाठी. बाहेरून आले एवढ्या गरमीतून. आण सुनबाई लस्सी. हो 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 घेऊन येतो ना, घेऊन येतो. बाई राधिका, जराशी बस ना तिथं. पाहुणेलाही बसव तिथं, मी बातच आणतो. हो आई. राधिका ताई, हे बॅग ठेवून देऊ का अंदर नेऊन? बॅग ठेवून देतो म्हटलं अंदर नेऊन. हो हो हो, ठेवून दे ना, तिचेच कपडे आहे याच्यात, ठेवून दे. बाई राधिका, प्रवास कसा झाला? चांगलं झालं ना आप्पा, चांगलं झाला. जागा गिका भेटली होती, लवकरच निघालो की नाही आम्ही. जागा गिका सगळी भेटली होती. असं. आणि कामगिम कसं चालू आहे पाहुण्याचं? सगळं चांगलं चालू आहे, सगळं चांगलं चालू आहे. बस हिचीच तब्येत काही बरोबर नव्हती आणि हिला आठवण येऊन राहिली होती, तर म्हटलं सोडून देतो म्हटलं. आता तिचं भेटणं गिटणं होऊन जाते. लय दिवसाची आली नव्हती ते. हो, मला तर लय दिवसाची आठवण येऊन राहिली माझ्या नातीची. पण काय करू आता, ह्या वयात बसमध्ये चढणं आणि बसणं आणि उतरणं काही जमत नाही. पडलो गिडलो तर मीच आपत होऊन जाईन. नाही तर म्हटलं महिन्यातून एक वेळा तर आलोच असतो मी माझ्या राधिकाला भेटायला. तर आप्पा येत जा ना, येत जा तुम्ही. तुम्ही कायले घबरावता? इकडे नीलाले सांगून देत जा बसमध्ये बसवायचं, आणि मला सांगून देत जा तिकडे का बा मी येऊन राहिलो म्हणून फोन लावून. मी येतोच मग बस स्टँडवर. असं काही तुम्ही काळजी नका करू. बसमध्ये बसलं का तिकडेच उतरा लागते डायरेक्ट. मी येतो ना मग तिथं न्यायले. तुम्ही कायले एवढं हे करता? मन झालं का या भेटायले, तिलाही चांगलं वाटते. हो, असंच करत जाईन. आता मन झालं ना तर असंच येत जाईन. बाकी काय म्हणते, घरी सगळं काही बरोबर आहे? हो, सगळे बरोबर आहे. पियूची, मी काय म्हणतो, आईले काही सुधरत नाही. पाहुणे घेऊन आले तर म्हटलं मी जातो जराशी अंदर. आता तू कायले जातो? तू पहिलेच तब्येत बरोबर नाही आहे, अजून जाशील येशील. एवढ्या उन्हातून आली आता. नाही, मी जरासं पाणी आणतो आपल्यासाठी. आणि काय म्हणते तर जरासं आईला मदत करू लागतो ना. आईला सुचत नाही ना हो एवढं. नाही तर नीलाला सांगतो पाणी तुमच्यासाठी पाठवतो तिकडून. बसा तुम्ही आरामशीर. बरंच आहे पप्पा. तशीच आहे. तिचं किती काही दुखलं आणि काही झालं तरी तिचं मन राहतच नाही का मी खाली बसली राहावं म्हणून. काही ना काही करायला पाहिजेच तिले. इथंही आली तर काय उगी मुगी राहते काय? आई हे कर, आई ते कर, ते करू लागतो, हे करू लागतो, चालूच राहते. पण आता तिला आराम द्या लागन, तब्येत बरोबर नाही आहे ना. आता तिला उगो बसवा लागन. हो आप्पा, तिची तब्येत ना बरोबर नाही आहे. औषध पाणी सोबतच आहे म्हटलं. आणि काय म्हणते तर इथं चांगलं डॉक्टर असेल ना तर त्याला दाखवून दे तिले. आणि मला तर राहायला काही जमत नाही. मी आता निघून जाईन 1-2 तासात वापस. 1-2 तासात? अरे, रात्रभर थांबा लागत होतं ना. सकाळच्याच गाडीनं निघून जा लागत होतं. 1-2 तासातच एवढं लवकर? आप्पा ते काय ना, सुट्टी काढली ना आज. उद्या सुट्टी काढणं जमन नाही. आणि बसचं कसं आहे, उशीर पाशीर होते. आणि ऑफिसचं तसं नाही आहे ना, ऑफिसला काय 10 वाजता तर 10 वाजता पोहोचाच लागते. त्याच्यानं आजच निघून जाईन. मग तिकडे मग ऑनलाईन काम असते की नाही, मग जे उरलं सुरलं आहे ते घरी करावं लागेल ना. आता आज नाही गेलो तर ते अंगावर येऊन जाते ना. मग प्रायव्हेट कंपनीचं असंच असते. असं. बरं, जसं तुम्हाला जमते तसं. पण मन होतं का रात्रभर थांबून जावं म्हणून? नाही, राधिकाला घ्यायला येईन ना तेव्हा थांबून रात्रभर. आता नाही, आता जातो ना. आताच नाही म्हणा, जाईन 1-2 तासात. काय म्हणते तर थोडीशी काळजी घे जा राधिकाची. तिची तब्येत काही बरोबर नाही आहे. अरे, हे कोणती गोष्ट झाली? अरे, तिची ती काळजी तर आम्ही आमच्या जीवापेक्षा जास्त घेईन. पोरगी होईन ते या घरची. तुम्ही काही काळजी नका करू. मस्त तिची देखभाल करतो आम्ही. तुम्ही निवांतपणे जा. म्हणून तर आप्पा इथं सोडून राहिलो तिले. इथं सोडलं म्हणजे मी बिनफिकर राहतो ना तिच्याविषयी. आता इथं आहे म्हणजे ते सुखरूपच राहते. तिला कोणत्या गोष्टीचं टेन्शनही नाही राहत इथं. आणि आईच्या घरी राहिलं म्हणजे तशीच पोरगी अर्धी बरी होऊनच जाते, आहे नाही काय? हो, हे तर बरोबर बोलले तुम्ही. राधिका, मी काय म्हणतो, आता जेवण झालं, सगळं काही झालं, तुला पोहोचू नाही दिलं. आता निघतो म्हटलं मी घराकडे. जाता काय तुम्ही? थांबून झाले पाहिजे होतं ना. 5 वाजता निघाले पाहिजे होतं. थंडे उन्हीतच चालले काय? हो ना बापू, इतक्या लवकर चालले जाता काय तुम्ही? आताच तर आले, 1-1.5 तास 2 तास होऊन राहिले आणि आताच्या आता चालले. रात्रभर थांबून जा ना. सकाळी निघून जायचा. हो पाहुणं, थांबून जा ना. नाही मामी, म्हटलं एकच दिवसाची सुट्टी काढली होती. मग अजून उद्या थांबलो आणि बस वेळेवर भेटली नाही भेटली तर मग आपत होऊन जाईल म्हटलं उद्याच्या कामाची. म्हणून आजच निघून जातो मी तर यानंच येऊन राहिलो होतो म्हणा, गाडीनंच येऊन राहिलो होतो स्वतःच्या 2 व्हीलरनं. पण म्हटलं ह्या राधिकाची तब्येत काही बरोबर नाही. आणि कुठं म्हटलं ऊन लागते गाडीवर. बसमध्ये कसं अंदर राहते, बसलं सावलीतच राहते किती की म्हटलं तरी. म्हणून तिला बसनंच घेऊन आलो, नाही तर गाडीनंच आणलं असतं तिले. आणि आता नाही काय, मला बसनंच जा लागन ना. मग आपल्या इथून कसं बस लवकर भेटत नाही, उशीर पाशीर होतेच. तर म्हणून म्हटलं निघूनच जातो मी. येईन ना, इला न्यायला येईन ना तर तेव्हा थांबन. बरं, जशी तुमची इच्छा. पाहिजे बरोबर ध्यान द्यायचा म्हटलं. जेवण खाऊन बरोबर कर जा. मी सगळं काही करतो,
सगळं काही करतो मी, तू फक्त स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. आणि मामी म्हटलं इले नाही काय चांगल्या दवाखान्यात दाखव जा. हां आणि राधिका मी नाही काय बॅगेत पैसे ठेवले, पैसे आहे त्याच्यात. आणि तुला जे जे लागते औषध पाणीले तर त्याच्यासाठी घेजो ते पैसे. हां आईले नको त्रास देजो. आणि पैसे आहे म्हटलं तेच खर्च करजो. लागले गिकले औषध पाण्याले तर. आणि मामी केले नाही काय सलाईन सांगितली होती डॉक्टरनं, 3 दिवसाची सांगितली होती, 1 दिवसाची झाली. आणि म्हटलं तिची फाईल वगैरे सगळं काही आहे. हां तिला चांगल्या दवाखान्यात घेऊन जा आणि तिची ट्रीटमेंट कर जा. मी चालू असतो पण आता काही मला वेळ नाही आणि दुपारी राहते दवाखाने बंद. तर पाहिजे तिच्यावर लक्ष दे जा. हो हो, तुम्ही निवांतपणे जा. आता तिची सगळी देखभाल मी करतो. तुम्ही काही काळजी नका करू. आता पहा, आता ते तिच्या आईच्या घरी आली ना, एकदम मस्त तिची तब्येत सुधारते म्हटलं. मस्त तब्येत सुधारते तिची आता. तुम्ही काही काळजी नका करू. तुम्ही जा निवांतपणे आणि राहू द्या तिले. हो 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 तिला राहू देतो ना, 15-20 दिवस इथंच राहू देतो तिले, चांगलं आराम करू देतो. तिथं राहिली म्हणजे ना हे आराम करत नाही, इकडे धाव तिकडे धाव, हे कर ते कर, बस याच्यातच तिचा वेळ चालला जाते. स्वतःची ना काहीच काळजी घेत नाही, ते काहीच नाही घेत. बरोबर आहे ना, स्वतःची काळजी नाही घेईन तर मग घरच्या लोकांचं कसं करन. तू चांगली राहशील तर सगळीचं बरोबर करशील. पहिले स्वतःची काळजी घ्या लागते आणि तेव्हा कुठं बरोबर ताळमेळ जमते तो. तूच काळजी नाही घेत स्वतःची तर मग काय होणार आहे घरचा. किती का म्हटलं तरी सुनवायरीवरच घर टिकलं राहते ना. नाही बाई, घेतो ना स्वतःची काळजी तर घेतो. आता ते कसं काम असते ना हो घरात. काम किती राहते इकडून तिकडे. आणि आता कसं, आता माझी जाऊ होती की नाही, जाऊ होती तर ते करू लागे पुन्हा. आता ते चालली गेली पेपर द्यायसाठी तर सगळं काम अंगावर येऊन गेलं होतं. त्याच्यानं थोडासा अशक्तपणा आला होता. नाही नाही मामी, चांगलीच चालली होती तिची तब्येत खराब. आणि म्हटलं डॉक्टरने हिचे ब्लड टेस्टही सांगितले होते, रक्ताच्या चाचण्या करा म्हणे हिच्या म्हणे, तपासा लागते म्हणे ते म्हणे, तर तेही करून घे जा तुम्ही इथंच. आणि राधिका हे पाय, आईले त्रास नको देतो. त्याच्यात म्हटलं 10,000 रुपये बॅगमध्ये तुझे हाती दिले असते तर त्या तेवढे घेतले नसते. बॅगमध्ये ठेवले आहे. आणि अजून लागले गिकले तर मला फोन लाव, नील्याच्या यानं, नील्याच्या मोबाईलनं फोन लाव, मग मी देतोच. आणि पैशाची काळजी काही करूच नको. लागले गिकले तर मला फोन लावजो. हो पिऊची, स्वतःची काळजी घे जा. हो हो येतो मामी मग. पण हे आप्पा कुठे गेले तर? आप्पा दिसून नाही राहिले. असन ना, इथंच असन, बाहेरच असन. तुमचीच वाट पाहून राहिले ते. तुम्ही मगाशी म्हटलं ना निघतो म्हणून. आणि तुम्हाला सोडायला येईन ना बस स्टँडपर्यंत. आणि जाय नील्या, जाय बापूला सोडून ये बरं बस स्टँडपर्यंत. हो आई हो. अरे एवढे सारे जण कायले पाहिजे. जातो ना मी, कायले येतं एवढं उन्हात तानात. निघून जातो मी बस स्टँडपर्यंत. आप्पालाही म्हणा येऊ नका म्हणा, फालतूस एवढ्या दूर येईन म्हटलं, पायदळ पायदळ आणि अजून वापस येईन. आप्पा ऐकते काय? आप्पा तर तुम्हाला सोडूनच येईन म्हटलं, सोबतच येईन ते तुमच्या. जाय नील्या, बापूला करून दे तिथपर्यंत. हो राधिका ताई, चल येतो. चला तर मग मंडळी, आता आली म्हटलं मी माझ्या आईच्या घरी. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तर सांगा कमेंट करून. माझी आई कशी वाटली तर तुम्हाला, माझ्या आईचं घर कसं वाटलं. तर गरीब आहे बा आम्ही, एवढे काही श्रीमंत नाही आहे माझ्या आईच्या घरचे. कसा वाटला व्हिडिओ तर सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. लवकरात लवकर सबस्क्राईब करा तुमच्या राधिकाच्या चॅनलला. तसे तर तुम्ही भरभरून प्रतिसाद देऊन राहिले. खरंच मनापासून आभार सगळ्यांचे. जे जे माझे व्हिडिओ बघून राहिले ना त्यांचे सगळ्यांचे आभार. खूपच छान, खूप चांगला प्रतिसाद भेटून राहिला. पण फक्त काही सबस्क्रायबर कमी आहे, तेवढे पूर्ण झाले म्हणजे आपलं चॅनल मॉनिटाईज होऊन जाईल. तर विनंती तुमच्या राधिकाची तुम्हाला, प्लीज सबस्क्राईब करा. आता म्हटलं वेळ झाली तुमचे नावं घ्यायची, कारण की एवढ्यात मी तुमचे नावं घेतलेच नाही. शांताईने घेतले होते आणि त्याच्या अगोदरही घेतले. तर काही आपले सबस्क्रायबर म्हणून राहिले होते का बावने नावाने घेऊन राहिला तुम्ही. आता तुम्हाला तर माहीत आहे मी कंडिशन कशी होती, तब्येत खराब होती ना तुमच्या राधिकाची. पण आता थोडं बरं वाटून राहिलं ना आईच्या घरी येऊन. तर म्हटलं चला आता सगळ्या आपल्या माय भगिनींची सगळ्यांची नावं घेऊन घेतो म्हटलं. चला तर मग आपण सगळ्यांचे नाव घ्यायला सुरुवात करू. चला मग. पण जे जे आपल्याला कमेंट करतात ना त्यांचे खूप धन्यवाद, खरंच खूपच धन्यवाद मनापासून. चित्राताई जावरकर, वैशालीताई इंगडे, गिरीश बोडखे, कविताताई सुनारकर, सुजाताताई ढेरे, रंजनाताई इंगोले, दीपिकाताई भवसार, निर्मलाताई रघुवंशी वल्लारपूर, रेखाताई मोहाडीकर वाशी, मनीषाताई फोंदके मुंबई, रश्मीताई दळवी, दर्शुताई धोटे, चंदाताई खापरे बदलापूर, फॅक्ट रायडर, रत्नमालाताई तिरुलकर खानगाव.
तर या सर्वांचे खूप 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 मनापासून आभार, ज्यांनी आपल्याला आपल्या वेळेतला वेळ काढून कमेंट केली. पण ज्यांनी नाही केली ना, त्यांचे खूप आभार, कारण की त्यांनीसुद्धा पूर्ण व्हिडिओ पाहिला ना, त्यांचे खूप मनापासून आभार. तर आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत आता तुमच्या राधिकाला रजा द्या. पण नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा हां.